कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, कशी आहेस पोरी? रुपाली, हे बघ तुझ्यासाठी लाडू आणले, ते खा म्हणजे ताकद येईल अंगात। आणि काय करू? हां, ताकद येऊन अंगात काय करू? रुपाली, असं कसं म्हणतीस? हे बघ बाळा, जे झालं ते झालं। काय झालं? हां अगं अक्का, नाश्ता करून आलात का तुम्ही? पिवताई? हा, त्या बोलतात म्हणून मी थांबले होते, आणतेच। तुम्ही विषय नका बदलू। अक्का, काय झालं म्हणत होता तुम्ही? अगं ते तुझं रुपाली, अगं इथं माझं बाळ गेले, लाडू घेऊन आले त्या। नाही तर काय, असं कुठं असतंय होय? हा, काय ग सुषमा, तू तुझ्या लेकीसाठी लाडू केले आणि त्याच्यातले उरले सुरले माझ्या रुपालीला आणल्यात होय ग? हाव, नाही नाही मावशी, तसं काय नाही। रुपाली, अगं ते खाऊन तुला अंगात ताकद येईल म्हणून आणलं ग। काय करू मी अंगात ताकद येऊन? हां, काय करू मी? तुम्ही सगळे मिळून मला कायम आठवण करून देत राहणार आहे की माझं बाळ गेलंय म्हणून। हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला अक्का? रुपाली, अगं शांत हो जरा, तू शांत हो। मला नका सांगू तुम्ही शांत व्हायला। ताई, काय झालंय? तुम्ही शांत व्हा की। सगळं तुझ्या डोळ्यामुळंच झालं ना, बघितलं ना तू काय झालंय ते? मग मुद्दाम विचारती होय ग? मुद्दाम खपली काढती? आणि काय हो बापू, अहो तुम्हाला तर निदान कळायला पाहिजे होतं, कशाला तुम्ही या दोघींना घेऊन आले इथं? ओ मावशी, ओ त्यांना काय बोलताय तुम्ही? इथं माझी रुपाली कुठल्या दुःखातून जाती यांना कळत नाही का? हा, मोठा पागळ दाखवत आलेत लगी उरलं सुरलं लाडू घेऊन। मावशी, हे तुम्ही ठरवू नका कधी केले आणि कधी नाही ते। हे खाल्ल्यानं तिला बरं वाटणार आहे म्हणून आणलंय त्यांनी। झालं मग रुपाले, आता मी काय बोलतच नाही बघ, आता तुझा नवरा बी त्यांच्यातच सामील आहे। रुपाली, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ। रुपाली, आम्हाला माफ कर बाई। अगं तुला दुःख व्हायचं आमच्या मनात पण नव्हतं ग। होय ग रुपाली, अगं आमचं बी काळीच तुटतंय ग तुझ्यासाठी। मला तोवर बरं वाटणार नाही जोपर्यंत मला माझं बाळ मिळणार नाही। ताई, मी काय म्हणले तुम्हाला? एकदा का बाळ घरात आलं का मग सगळं वातावरण चांगलं होणार आहे म्हणून। आणि हे बाळ तुमचंच आहे ना? आपलं बोलणं झालं की? आप्पे? अगं हो मम्मी। अपर्णा, तू दुसऱ्यांदा म्हणतेस? हो, मला माहितीये आणि मी हे लय मनापासून म्हणते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली बाळा, बरी आहेस ना तू? बघ ना, त्या आप्पीच्या घरची कसली नीच माणसं आहेत ते। मोठा हाव करत आली होती जशी काय तुझी लय काळजी आहे म्हणून तुला बघायला, आणि विषय काय काढला तर त्या आप्पीच्या ढवाळ जेवणाचा। काय बाया, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे ना त्यांना। इथं घरात चाललंय काय, तुझी परिस्थिती काय? मावशी, मला कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही। रुपाली बाळा, अगं असं कसं बोलतेस तू? हा, अगं लय वाईट माणसं आहेत ती, आणि तू पडली अशी भोळी भाबडी गरीब गाय। तू जर अशी गप बसलीस ना तर कोण बी तुझं काय ऐकणार नाही बघ। नाही ऐकू दे मग। पण मला त्रास होतो ना तुझ्या ह्या असल्या वागण्याचा। मग नका थांबू तुम्ही पण इथं, जावा तुम्ही पण। रुपाले, नको ग अशी वागूस, एकदम संपल्यागत। संपलंच आहे की मग काय राहिले माझ्या आयुष्यात? नाही 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 नाही, असं खचून नाही जायचं हा बाळा। तुला काय बी लागलं ना तर तू मला सांग, मीच आहे बघ तुझ्यासाठी। नाही तर ना
कुणाला घरच्यांना काय तुझं काय पडलं नाही बघ. येतात का साधी तुझी चौकशी तरी करायला का तुला काय पाहिजे काय नको. पण मी सारखी येत असते का नाही तुला विचारायला. अगं नुसती हू काय करते रुपाले. घडा घडा बोल ना जरा माझ्याशी. काय बोलू माहित नाही मला. आणि हे काय इंती आता तू. ते पण नाही माहित. रुपाले अगं असं नको ग वागूस तू. मावशी मला लई त्रास होते माझं बाळ गेल्याचा. मी समजू शकते होणार ना तुला त्रास. अगं तुझ्या जागी जर दुसरी एखादी कोण बाई असती ना तर ती ठार येडी झाली असती. पण तू काळजी घ्या गपगप नको राहू. हा मला काहीच करावंसं वाटत नाही. रुपाले तुला सांगते अगं बंट्याच्या पाठीव ना मला बी एक पोरगी झाली होती. पण ती ना मिलीली जलमली. सगळे म्हणले ती नाहीये. पण मी म्हणलं नाही ती हाय माझ्यासोबत आहे असंच वाटायचं अगं मला. आणि बघ ना आता तुझ्या रूपातच ती मला भेटली ग. म्हणून सांगते हा आता अजाबात स्वतःला त्रास करून घेऊ नको. हा इन तुला काही इनायचं ना ते इनत बस. हा खरंच हिच्याकडे कुणाचं लक्ष नाही. हिला आत्ता खांदा दिला ना तर ही उभ्या आयुष्यात माझी बाजू सोडणार नाही. तू वाईट नको वाटून घेऊ. अगं नाही अगं मला पण कळतंय की आपला अमोल गेला तेव्हा माझी अवस्था काही वेगळी नव्हती. आणि आप्पे अगं आम्हाला वाईट नाही वाटत. भीती वाटते अगं. त्या रुपालीचे लक्षणं मला काय ठीक दिसत नाहीत बघ. अगं उद्या उठून तुझं बाळ माझंच आहे म्हणायची ती. हा अप्पे तू असं काय म्हणत होतीस. उद्या उठून ती आली आणि म्हणली बाळ दे तर. अगं नाही मम्मी. तू ना उगाच दान शोधायला जाऊ नकोस. मम्मी अगं त्यांना केवढा त्रास होतोय. त्रास तर होणारच ग आप्पे. पण असलं अजिबात बोलायचं नाही तुला सांगून ठेवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. माका माहित आहे सगळं. मग कुठे चालली निशी. निशी त्याचं स्वप्न पूर्ण करूक चालला. म्हणजे निशी परत बॅडमिंटन. आणि हे सगळं दादा मामाला काय माहित आहे का. आणि सांगू तरी कसा. त्यांना जर कळला तर आपला निशी कधीच बॅडमिंटन खेळू शकत नाही. पण माझ्या लेकीचं स्वप्न पण पूर्ण करू गोया ना. श्रीनूवर एक खूप मोठी संधी चालून आली आहे निशीसाठी. मुंबई कॅम्प हा. इथून आणखी पुढे जाईत आपला निशी. मग निशीची प्रगती झाली तर मला सुद्धा आनंदच होईल. पण दादा मामाचा या सगळ्याला विरोध असून देखील तुम्ही असं का करताय. श्रीनू आजपर्यंत आई बाप म्हणून निशीसाठी जा जा करूच होतं तर सगळा करायचा प्रयत्न केला आम्ही. पण आयुष्यात कधी असा वाटूक नको की माझ्या लेकीसाठी या करूचा रावला. कोणीतरी तिच्या स्वप्नांका बळ देऊची गरज आहे. मला माहित आता यांचा या खेळाक विरोध आहे. श्रीनू एक दिवस निशीचा हाच खेळ रघुनाथ खोत हे नाव खूप मोठा करेल याची खात्री आहे माका. त्यासाठी त्याका एक संधी देऊची गरज आहे श्रीनू. श्रीनू आज त्याच्या माणसाची साथ वाई या. तू राहशील ना त्याच्या पाठीशी उभू. श्रीनू आजवर तू त्याका साथ दिलंस त्याका सांभाळून घेतलंस. यापुढे पण त्याच्या स्वप्नांका साथ देशील. मी दादा मामाचा शब्द जसा टाळू शकत नाही तसाच तुझ्या शब्दाचा निशीच्या स्वप्नांचा अनादर नाही करू शकत. ठीक आहे फक्त तू म्हणतेस म्हणून मी या सगळ्यात तुमची साथ देईन.
पण तरीही दादा मामाचा असा विश्वासघात करणं मला नाही पटत आहे. म्हणजे श्रीनू नाही, मी दादा मामाला काही सांगणार नाही, पण जोपर्यंत तो मला काही विचारत नाही तोपर्यंत. उमई ज्या दिवशी तो मला सगळं खरं विचारेल त्या दिवशी मी त्याच्याशी नाही खोटं बोलू शकत. अगं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नारळाच्या वड्या, लाडू. लालिताई, हे सगळं आता कशासाठी बनवलंय? अगो, श्रीनू आणि निशी मुंबईत जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी. निशी आणि पण श्रीनू कशाला जाणार आहे? अगो, निशीवर लक्ष ठेवू नको. म्हणजे अगो, निशी काही गेली नाही ना एकटी. श्रीनू बरोबर असेल तर कसा सगळं व्यवस्थित होईल ना. कोणीतरी बरोबर हवा ना, म्हणा. तू पुस्तक काय वाचत बसलीस? मला टेन्शन आलं इथे. का काय? श्रीनू जर दादांसमोर खरं खरं बोला ना, झालं, संपलं सगळं. तो नाही बोलणार. तुला कसं माहिती? मी ओळखते त्याला निशी. आय मीन, त्याला जितकं मी ओळखते त्यावरून वाटतं की तो नाही बोलणार. आणि त्याला नीट हँडल केलं ना तर काही होणार नाही. चिल काय? कसं सांभाळणार आहे मी त्याला? मी आहे ना, मी सांभाळेन त्याला. तू म्हणजे? नाही अगं, ऐक तरी. कसं शक्य आहे? अगं पण तिकडे मुंबईत श्रीनिवासला हँडल करावं लागेल ना. अगं ओवी, कसं बस हिला पाठवायला तयार झालेत. तू सोबत येणारच म्हटलं तर परवानगीच नाही देणार. अगं पण मी. ओवी नको ग बाळा. आई, ओवी आली तर खरंच बरं होईल प्लीज. आणि कारण काय देणार? असंच तर नाही जाऊ शकत नाही. तेही आहेच. मग ते काय सांगायचं, काय द्यायचं कारण? आहे एक कारण. ह्याशिवाय आता दुसरा कुठलाच मार्ग नाही. नाही उमा, त्या पाहुणीक निशी बरोबर आत्ताच मुंबईला जायची गरज आहे का? हो, त्याचा ना काहीतरी विजाचा काम होता. त्याका करूकच लागत म्हणत होता. निशी जातच आहे ना, तर त्याच्यासोबत गेला असतात, काम पण झालं असतं त्याचं. याच नकोय माका. याच माका नकोय उमा. अहो, एकदा झालेल्या गोष्टीची परत उजळणी होता कामा नये, एवढंच माझं म्हणणं. त्या पाहुणीमुळे निशी खोटं बोलली ना आपल्याशी. आजपर्यंत खोटं बोलला नव्हता ना कधी. आपल्याला विचारल्याशिवाय कधी उंबरठ्या बाहेर न जाणारी आपली लेक थेट कोल्हापूरला गेली. काय बॅडमिंटन खेळायला. आता परत तीच चूक करायची का उमा आपण? श्रेनू जाताच आहे ना निशी सोबत. त्या देवाचा अभिषेक करूचा त्याच्यासाठी. आता एवढ्या लांब मुंबईत चालला पोर, त्यात श्रेनू शेवटी पोरगोचा. काय त्याका लागला तर निसंकोच सांगता तरी येईल ओवीक. म्हणून जर दोघं एकत्र गेले असती तर. अहो पण त्यांच्या. श्रेनू असा ना, तो सगळी काळजी घेईल, सगळी व्यवस्था पण बघेल, मग तर झाला. तुम्ही नका काळजी करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. याच्यामध्ये ना लाडू असत हा, आणि नारळाच्या वड्या वाटेत खा. हा, तू केलेस? अरे उमान केलं. हा, पुढच्या वेळेस तुका कुठे जायचं असं ना तर मी करून देईन. नाही, राहू दे. नको नको म्हणजे? नाही अगं, म्हणजे तुला कशाला उगाच त्रास. मी उमाईला सांगेन ना. उमाईच्याच हातचा सगळं खायला आवडता तुका. हा, लग्न झाल्यानंतर बायकोच्याच हातचा खाशील आता. हा, पण तिला उमाई सारखं जमायला हवं ना. उमाई सारखाच जमता सगळा. म्हणजे
तू स्वेटर घेतलास काय? हा घेतलास स्वेटर? अगं स्वेटर मुंबईत कशाला, तिथे 12 महिने उकाडा असतो आणि चेंज म्हणून पाऊस. हा काय? हे इलास काय गो, जड नाही ना बॅग? नाही नाही. हा नाही, जड असतात ना तर शिनूक दे, हा तो उचलेल. आणि हा दोघांनी आनंदात जा. त्या टूर फूर काय ना त्या करून या. हा नंतर ह्या सगळ्या करू काय मिळणार नाही. म्हणजे शेवटचा वर्ष हा ना तुझा, म्हणून म्हणतात त्या. पुन्हा अशी काय सहल व्हायची नाही ना. म्हणूनच बोललंय, दोघांनी सांभाळून जा. हा पण दोघांनी कुठे, आम्ही 3 जाणार आहोत ना. येस, मी पण रेडी आहे. ही कशात? श्रीनूवरती जबाबदारी दिलेली आहे ना दादान, आणखीन कशाला माणसं वाढवायची? आणि एका परवानगी कोणी दिली जाऊ? मी दिली आहे परवानगी. दादा लाली, मी परवानगी दिलाय. पाहुणीक बरोबर नेण्यासाठी उमाला मीच परवानगी दिलाय. आता तू दिलीस परवानगी म्हटल्यानंतर काय बोलणार? नाही, तू काहीतरी विचार करून दिली असशील ना. हा दादा येतो. ये बाळ, सुखी राहा. हे माझ्या कोण पडणार? दोघांनी एकत्र पडा. हा सुखी राहा. शिनू, तुला माहिती आहे ना निशी कुठे चालली आहे ते? हो. तिकडे काय असणार आहे सांग? दादा मामाला काही सांगणार नाही. उमेश ज्या दिवशी तो मला सगळं खरं विचारेल त्या दिवशी मी त्याच्याशी नाही खोटं बोलू शकत. अगं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अंबाबाईचा उदो उदो, आई देवीचा उदो उदो. एक लक्षात ठेव, देवीच्या दारात समदा हिशोब होत असतो. देवी कधी खोट्याच्या माग उभी राहत नाही. खोट्याचा घडा भरला की तो कधी ना कधी फुटतोच. चुका बी माणसाकडनंच होत्यात, पण त्या येळीत सुधारल्या तर देवी माफ करते. कारण सगळा अन्याय देवीच्या दारातच होतो. तू कशाला बी घाबरली नाहीस तरी चालल, पण देवीला घाबर. तू देवीच्या दारात उभी आहेस, देवी समद बघतीये. अजून येळ गेलेली नाही. चूक सुधार आणि देवीची माफी माग. पण कशाची येळ गेली नाही म्हणतायसा तुम्ही? तुझं तुला ठाव हाय समद. तुझं मन तुला आतून सांगतय की काय करायचंय, पण तुझा अहंकार आड येतो. तुला समद्यांना नमवायचं हाय, तुला समद्यांना गुडघ्यावर टेकवायचं हाय. तू ही चूक करायला जाशील आणि तोंडावर पडशील. आणि अशी तोंडावर पडशील की लवकर उठू शकणार नाही. तवा शानी हो शानी.
अजून येळ गेलेली नाही. आई अंबाबाईचा उदो उदो. अजून येळ गेलेली नाही. चूक सुधार आणि देवीची माफी माग. देवी, आज तुझ्या दारात शांत बसू आम्ही. आमचं काही चुकलं माकलं असेल तर माफ कर देवी, माफ कर. हे घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नंतर फोन करते. कवा त्यांना फोनवर बोलायलीस ग? नाही, ते पोरगी जेवत नव्हती ना. तुझं लक्ष आहे का त्यांच्यावर? हो, इथंच आहे मी. उठलेत का नाही? नाही अजून. आज बरा एवढा येळ झोपलेत. ते गोळ्यांचा परिणाम असावा. त्यांना लपवायला लागेल ना कुठेतरी. बर चल बघूयात काय करायला ते. चल चल. तुम्ही काम करा, दरवाजा मागे न्या त्यांना. हा लवकर, सावकाश. झोपा, तुम्ही झोपा. रव्या दादा, सावकाश सावकाश. तुम्ही इकडे लपा. हे काय मगासपासून उठले नाहीत काय? नाही ना. यांची तब्येत तर बिघडली नाही ना व? तू जरा लक्ष दिलंस का नीट? एवढं कवा झोपलेले बघितले नाहीत ना? असेच झोपायचे गोळ्या दिल्या की. आत्ता झोपत नव्हते. ते सुनबाईमुळं. तिने यांच्या गोळ्या बंद केल्या म्हणून. आता का नाही रोज असे झोपाय पाहिजेत बघ. आणि बघ, तू तुझ्या हिशोबानं डॉक्टरने सांगितल्या तशा तशा गोळ्या देतेस ना. हा, आणि लक्ष ठेव. आणि बघ, कळवत राहा मला. हो मॅडम. अगं सॉरी सॉरी. हॅलो, मला यायला जमणार नाही. तुम्ही झोपा, तुम्ही झोपा परत. वहिनी साहेब, मी आधी बाहेर जाऊन बघतो. ठीक आहे. ती बाहेरच आहे. मी तिला कल्टी देतो आणि मग तुम्ही या. काय? ठीक आहे. थांबा, आतमध्ये जायचं नाही. म्हणजे? म्हणजे अहो, आतमध्ये पाणी संपलं, सांगायचं नाही का? हो, ते सांगायचं राहूनच गेलं. सांगायचं राहून गेलं. जा, त्या रखमाबाईंना सांगा ना आतमध्ये पाणी ठेवा. हो. हो काय? मोठ्या सरकारना पाणी नसल्यावर ते दंगा करतात, माहिती ना? हो, आलेच मी. जा. कोणतरी घाबरते मला घरात.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. आई आई सॉरी. आई सॉरी ना, खरंच सॉरी आई. आई मी खरंच मुद्दामून नाही केलं. मी ना बाबांसाठी सरप्राईजच प्लॅन करायला नको हवं होतं. मला खरंच माहित नव्हतं की आयुष्य आपल्या पुढे एवढं मोठं सरप्राईज मांडून ठेवेल. आई ऐका ना, माझं चुकलं. माझं खरंच चुकलं. सॉरी आई. आई बोला ना माझ्याशी. आई सॉरी. आई तू चल बरं आतमध्ये, जरा जाऊन आराम कर. ये. आई विद्युत, आपले काका आज आपल्यात नाहीये. या गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये. काकांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. काका वडिलांप्रमाणे होते रे मला. माझं तरी काय वेगळं आहे बाबा. बाबांनी माझ्यामध्ये आणि श्रेयसमध्ये कधीच फरक नाही केला. शिल्पीशी माझा डिवोर्स होऊन सुद्धा त्यांचं माझ्याशी वागणं कधीच बदललं नाही. बघून त्यांनी माझ्यासाठी आणि ताईसाठी खूप केले. अरे लहानपणी खूप लाड करायचे ते माझे, अगदी श्रेयसप्रमाणे. श्रेयसला एखादी गोष्ट नवीन घेऊन आले ना ते, ती गोष्ट मला पण मिळायची. बरोबर. अरे बाबांबद्दल जितकं बोलू ना तितकं कमी आहे. पण काल जर का श्रेयस तर नागणीला वेळ पोचलं नसतं ना, तर हे त्याला आयुष्यभर मनात पोचत राहिलं असतं. ते तर आहेच. पण बघून मला एक गोष्ट कळत नाही. श्रेयस जिवंत आहे हे फक्त आपल्या घरातल्यांनाच माहित होते. मग ही गोष्ट पोलिसांपर्यंत कशी पोहोचली? विद्युत, आपण ह्या गोष्टीचा तपास नंतर करू. पण तू म्हणालास ना की श्रेयसला मी काही करून सोडून आणतो. प्लीज त्याला काही करून घेऊ नये, कारण की नंतरच्या सगळ्या विधींना तो असणं गरजेचं आहे. विद्युत बाबा, आता काही झालं ना तरी श्रेयसला घेतल्याशिवाय मी परत नाही येणार. घरातला मुख्य माणूस जाण्यासारखी वाईट गोष्ट नाहीये. बाबा होते तेव्हा घराला एक वेगळं घर पण होतं. त्यांनी सगळ्यांना कसं घट्ट बांधून ठेवलं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्याच मुलांचं मरण जवळ आलं रे. सगळ्याला मीच कारणीभूत आहे. बस बस, स्वतःला दोष देऊ नकोस ग. जे व्हायचं होतं ते झालं. तुझ्यामुळे काही झालं. यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज. हळू 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 हळू. थांब हा, थांब थांब थांब. 1 2 3 सरप्राईज. बाबा, कुठे गेला होता तुम्ही? आम्ही किती मिस केलं तुम्हाला. मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं. पण भावांचा नाईलाज होता ना, म्हणून त्यांना जावं लागलं. आता तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. कुठे नाही जाणार. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. ये बस इकडे.
तू परत आलायस हाच मला आधार. आता याच आधारावर मला उरलेलं आयुष्य काढायचं, नाहीतर माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये रे. आई असं का बोलतेस? आम्ही सगळे आहोत. श्रेयस, मला वचन दे, तू पुन्हा आम्हाला कधी सोडून जाणार नाहीस. आई मी वचन देतो, मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. आय प्रॉमिस. अश्विनी, लहानपणी ना मी खूप मस्तीखोर होतो. शाळेत मारामाऱ्या, शेजारच्या पंप्याला तर खूप मारलाय मी अशी काही मस्ती केली ना की बाबा मला खूप मारायचे. इतकं मारायचे की पाठीवर अक्षरशः वळ उठायचे. मारायचे मला, पण लागायचं त्यांना. मी हट्टी, न बोलता न जेवता रडत रडत झोपून जायचो. मग तेही नाही जेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं का पाठीला तेल लावलेलं असायचं. मला वाटायचं आईने लावलंय. नंतर कळायचं बाबांनी लावलं. जोपर्यंत जखम बरी व्हायची नाही ना, रोज रात्री यायचे, रडायचे आणि पाठीला तेल लावायचे जखम बरी होईपर्यंत. असे असतात का ग सगळे वडील? बोलून नाही दाखवत पण खूप प्रेम करतात. माझे बाबा तर असे होते. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर. पण गेले सोडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.